नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? पुन्हा एकदा तुमच्या दिन ट्रॅव्हल 16 कोकणकर मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालले आहोत वापीला आणि वापीवरून जाणार आहोत आपण दमण बीचला. दमण बीचला काय काय ऍक्टिव्हिटीज आहे तेच आज तुम्हाला दाखवणार आहोत. संडेचा दिवस आणि खूप एक्साइटमेंट आहे की दमणला आज आपण फिरायला जाणार आहोत तसं. तर आज आपण जाणार आहोत बाय रोडनी जाणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि दिलेल्या शेजार बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कळेल. तर भेटूया दमण बीचवर. कोई आ रहा है। कौन है इसमें? ये बड़ी चॉकलेट मेरी है। तर मित्रांनो, आजची आमची सुरुवात होती उत्तर कोकण किनारी पट्टीवरून दमण बीचला जायची. उत्तर कोकण किनारी आदिवासी समाजातील वारली चित्रकला आणि डहाणू पट्ट्यातील आदिवासी समाजातील जीवनशैली ही नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्ग सौंदर्यात नटलेले डहाणू रिसॉर्ट, हॉटेल्स, निसर्गामधले फार्म, विला उपलब्ध सुद्धा आहे. तर मित्रांनो, दमणला आपण पोहोचले आहोत आणि मी एका जागेवर बसून तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो इकडे कसं यायचं आणि कसं राहायचं. तर मित्रांनो, तुम्हाला जे इकडे यायचं असेल तर वापीपासून 7 किलोमीटर अंतरावर दमण किल्ला आहे. जर तुम्हाला विरारवरून यायचे असेल तर डहाणूपर्यंत तुम्हाला यायला लागेल. बरं, डहाणूहून दुसरी ट्रेन बी तुम्ही पकडू शकतात. बोरीवलीवरून पण तुम्ही येऊ शकता. डायरेक्ट फास्ट ट्रेन तुम्हाला भेटून जाईल. इकडे तुम्हाला पार्किंगसुद्धा बघायला भेटेल आणि इकडे बघू शकता तुम्ही. इकडे आम्ही समोर गाडी पार्किंग केलेली आहे, तर इकडे तुम्ही लावू शकतात गाडी. तर आपण बघूया आता आतमध्ये कसं काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मोती दमण फोर्टच्या आतमध्ये तुम्हाला रंगबिरंग घरं बघायला भेटतील आणि इकडे तुम्ही फोटोग्राफीसुद्धा करू शकतात. मोती दमण फोर्टच्या आतमध्ये तुम्हाला असं वाटेल की मी गोव्याला फिरत आहे. तर मित्रांनो, आपण दमण किल्ल्याच्या आतमध्ये आहोत आणि इकडे आपण किल्ल्याच्या वरती चढणार आहोत. मित्रांनो, किल्ल्याच्या आतमध्ये सुरंग आहे. सुरंगच्या आतमध्ये आपण आले आहोत. तुम्ही बघू शकतात, बाहेरून तुम्हाला पूर्णपणे क्लीन दिसेल, पण आपण सुरंगच्या आतमध्ये आहोत. मित्रांनो, तुम्ही असं डेअरिंग करू नका, कारण की खूप रिक्स होऊ शकते. तर मित्रांनो, मोती दमण किल्ला हा 30,000 चौरस मीटर क्षेत्रफळात आहे आणि त्याच्या भिंतीवर अजूनही तोफा ठेवली आहे. भिंतीचा मूळ रंग दिसत नाही, कारण त्यावर शेवाळ उगवले आहे. जुन्या इमारती अजूनही सोबत आहे आणि लोक त्याचा वापरसुद्धा करत आहेत. किल्ल्याच्या आत एक दीपगृह आहे, त्यातून तुम्ही मोती दमण आणि नाणी दमणसुद्धा बघू शकतात. दृश्य दिसते पोर्तुगीज कवी कोफाके जिथे राहत होते ते घर किल्ल्याच्या आत प्रवेशद्वार आहे. मोती दमण किल्ला पोर्तुगालने बांधला होता. त्यांनी 1559 मध्ये सुरू केली होती आणि मोती दमण किल्ला 1581 मध्ये पूर्ण बांधून झाला होता. तर मित्रांनो, फोर्ट फिरून आम्हाला खूप टाईम झाला होता आणि आम्ही एक्झिट घेतली होती. फायनली आम्हाला सनसेटचा व्ह्यू बघायचा होता आणि लहान मुलाला काही ॲक्टिव्हिटीज करायची होती. इकडे तुम्हाला केमल राईड्स, हॉर्स राईड, सायकल्स राईड, बहुतेक तुम्हाला लहान मुलाची टॉय कार बघायला भेटतील.
फायनली आपण दमण रिजनेबल मार्केटमध्ये आहोत. तुम्ही दमण बीचला आला तर तुम्हाला खूप काही इकडे घ्यायला भेटेल. तर मित्रांनो फायनली आपण शॉपिंग करून झाले आहे आणि आपण तुम्ही बघू शकता टॉय ट्रेन आहे. आपण बसणार आहोत. माझ्यासमोर वेदांत. वेदांत तुला आज किती मजा आली दमणला? मजा आहे ना? काय काय घेतलं तू आज? कार घेतली आणि तुम्ही बघू शकता हे टॉय ट्रेनचा रस्ता आहे त्याच्यावरच आपण जस्ट चालत आहे. पूर्ण बघू शकता तिकडे गार्डन आहे. गार्डनला तुम्ही खेळू शकतात. तर फायनली टॉय ट्रेन येत आहे. तुम्ही बघू शकतात माझ्यासमोर. जस्ट याच्यामध्ये आपण बसणार आहोत टॉय ट्रेनमध्ये आणि खूप भारी आहे. बघू शकतात तुम्ही. तर फायनली आम्ही पण देवका बीच एंट्री केली आणि तशीच आम्हाला टॉय ट्रेन बघायला भेटली. देवका बीच हे टॉय ट्रेन तुम्हाला कमीत कमी 15 किलोमीटर राईड्स तुम्हाला घेऊन जातील. देवका बीचला एमएनजिक्स पार्क ओपन केला आहे नवीन आता. इथे तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही टाईम स्पेंड करू शकतात किंवा बीचच्या बाजूला तुम्ही सनसेटचा व्ह्यू घेऊ शकतात बसून. वेदान इकडे बघ. देऊ इकडे बघ. आहे का? मित्रांनो फायनली तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दिलेलं असेल जर बेल आयकॉनला प्रेस करा कारण की माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटेल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.